त्यांना अडकायचं नाहीये यामध्ये. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडतात. बहुतेक लोकांना लक्षात सुद्धा येत नाही हे एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत नाहीये, ते सुद्धा आहेच. पण या जीवन काळात सुद्धा तुम्हाला इतर लोकांपुढे हे मान्य करायची गरज नाही. पण जरा प्रामाणिकपणे याकडे पहा. नमस्कार सद्गुरू. ब्रह्मचर्य मार्गात कुठल्या गोष्टींचा समावेश आहे? मला कसं कळेल की मी यासाठी सक्षम आहे की नाही? ब्रह्मचर्य म्हणजे हवेच्या झुळुकेप्रमाणे असणं. म्हणजे तुम्ही कुठल्याच गोष्टीला चिकटून राहत नाही. ती सगळीकडे जातीये, आपल्याला ठाऊक नाही ती आता कुठून येते. नुकतीच समुद्र पार करून ती इथे आलीये आणि अशीच वाहत राहते. ब्रह्मचर्य म्हणजे सहज नुसतं जीवन म्हणून असणं. ज्या प्रकारे तुम्ही जन्माला आलात त्याप्रमाणेच जगत राहणं. एकटं. जरी तुमच्या आईनं जुळ्या मुलांना जन्म दिला असला तरीही तुम्ही एकटेच जन्माला आला आहात. ईश्वराशी अगदी जवळचं नातं घेऊन. तर फक्त तसंच जगत राहणं. ब्रह्मचर्य काही मोठं पाऊल नाहीये. नुसतं जीवन आहे तसं अस्तित्वात असणं. लग्न करणं हे मोठं पाऊल आहे. तुम्ही असं काहीतरी करायचा प्रयत्न करताय जे खूप मोठं आहे. निदान असा लोकांचा समज आहे. ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही तुमच्या जीवनाला सृष्टी करताना तुम्हाला जसं बनवलंय त्या प्रकारे घडू दिलं. तुम्ही त्यातून दुसरं काही तयार केलं नाही. ब्रह्मच्या मार्गावर असणं किंवा सृष्टीकर्त्याच्या, नुसतं त्याच्या मार्गानं अस्तित्वात असणं, तुमच्या मार्गानं नाही. लग्न म्हणजे तुम्ही लग्न करता असा विचार करून की ते तुमच्या मार्गानं होणार आहे, पण ते इतर कुणाच्या तरी मार्गानं होतं. तर ब्रह्मचर्य म्हणजे नुसतं त्याच्याच मार्गानं चालणं. ज्या प्रकारे त्यानं तुम्हाला बनवलं नुसतं तसंच राहणं. त्यासाठी कुठलं पाऊल घेणं नाहीच आहे. जर तुम्ही काही केलं नाही तर तुम्ही एक ब्रह्मचारी आहात. पण तरी साधना आहे, इतर नियम आहेत, ते कशाबद्दल आहे? ते फक्त तुम्हाला तसं राहण्यासाठी मदत करायला आहे. कारण एकदा तुम्ही या पृथ्वीवरून सामुग्री उचलली, एकदा का तुम्ही पदार्थ उचलला या पृथ्वीवरून, की मग पृथ्वीचे गुण तुमच्यात प्रवेश करून तुमच्यावर राज्य करायचा प्रयत्न करतील. एक मूलभूत गुण जो एकदा का तुम्ही ही माती उचलल्यावर येतो तो म्हणजे जडत्व नावाची एक गोष्ट असते. तर ईश्वराच्या मार्गावर असणं म्हणजे पृथ्वीच्या मार्गांमध्ये अडकणं नाही. एक गोष्ट म्हणजे जडत्व, दुसरी गोष्ट म्हणजे सक्तीपूर्ण हालचाल. जर तुम्ही या पृथ्वीचा एक तुकडा उचलला तर तुम्ही तिच्यासारखे होता. ती तुम्हाला चक्राकार गतीमध्ये न्यायचा प्रयत्न करते. चक्राकार गती हाच मूळ आधार आहे. विश्वात तुम्ही ज्या कशाला भौतिक म्हणता त्याचा. कारण भौतिक गोष्ट केवळ चक्राकार गतीमुळे अस्तित्वात राहू शकते. ब्रह्मचर्य म्हणजे तुम्हाला अडकायचं नाहीये त्या चक्राकार गतीमध्ये. कारण एका ब्रह्मचारीच्या हे लक्षात आलंय की जग त्याच्याशिवाय सुद्धा चालू शकतं, त्याला पुन्हा परत यायचं नाहीये. हे पहा, एक चक्र म्हणजे जर तुम्ही चक्रामध्ये चालत राहिला, ते चक्र कितीही मोठं असलं तरी तुम्ही त्याच जागी परत येता, नाही का? जरी तुम्हाला निमंत्रण मिळालं नसलं तरी, हो की नाही? एकदा का तुम्ही चक्राकार मार्गावर असलात की न चुकता तुम्ही परत येणारच. आम्हाला माहित नाही की लोकांना तुम्ही हवे आहात की नाही, किंवा जगाला तुम्ही हवे आहात की नाही, पण तरीही तुम्ही परत याल, कारण तुम्ही चक्रातून चालत आहात. तर ज्यांच्या हे लक्षात आलंय की त्यांची इथं फारशी गरज नाहीये, त्यांना सरळ मार्गावर जायचंय. ईश्वराचा मार्ग, ग्रहाचा चक्राकार मार्ग नाही.
म्हणून हे पाहण्यासाठी की तुम्ही धरतीच्या मार्गांमध्ये अडकू नये, कारण जर तुम्ही फक्त यामध्येच अडकला असाल तर तुम्ही फक्त या धरतीचा एक तुकडा आहात. जे सगळं काही तुमच्याकडे आहे, हे या धरतीपासून उधार घेतलेलं आहे आणि ते आतून तुमच्यावर राज्य करेल. म्हणून ब्रह्मचर्य घेतलं जातं एका स्वाभाविक प्रक्रियेऐवजी एक मार्ग म्हणून, एक शिस्त म्हणून, जेणेकरून ते चक्राकार गतीमध्ये अडकणार नाहीत जीवनाच्या. त्यांना यामध्ये अडकायचं नाहीये. त्याच आणि त्याच गोष्टी चालू राहतात. तर यामध्ये काय असतं? जर तुम्ही खूप जागरूक असाल तर यामध्ये काहीच नाहीये. अगदी सोपं आहे. दररोज सकाळी तुम्ही असं उठा जणू काही तुम्ही आत्ताच जन्मला आहात, आणि रात्री झोपी जा जणू काही तुम्ही मरत आहात. आणि यामध्ये जे काही सर्वांसाठी उपयोगी असेल ते तुम्ही करा, कारण तुम्ही अजूनही अशा ठिकाणी पोचला नाही आहात जिथं तुम्ही कृतीशिवाय जगू शकाल. तुम्हाला काहीतरी करायची गरजही असतेच. हेतू असा आहे की ती कृती कधीच तुमच्या स्वतःबद्दल नसली पाहिजे, कारण जर ती कृती तुमच्याबद्दल असली तर तुम्ही त्यात अडकून बसाल. So you constantly do activity which is not about you. म्हणून सतत तुम्ही अशी कृती करा जी तुमच्या स्वतःबद्दल नाहीये. तुम्ही इतकी कृती करा की जेव्हा तुम्ही झोपी जाल की तुम्हाला एक क्षणही लागणार नाही, तुम्ही मेल्यासारखे झोपाल. जेव्हा तुम्ही जागे होता पक्ष्यांच्या आधी, लगेच कामाला लागा. बाकी सगळ्याची काळजी ईश्वरी कृपेने घेतली जाईल. फार काही करण्याची गरज नाही, कारण आम्ही एक ठराविक प्रमाणात ऊर्जा गुंतवतो एक ब्रह्मचर्य निर्माण करण्यासाठी. खरं तर याची गरज नसली पाहिजे. जर त्यांनी सहज काही केलं नाही तर ते तिथं पोचतीलच. पण धरतीचे मार्ग आतून राज्य करतात, कारण शेवटी तुम्हाला तुमचं शरीर बाजूला ठेवता येत नाही. त्याची एक स्मृती असते. कर्मांचा मोठा ढीग असतो, म्हणून त्याच्या स्वतःच्या प्रवृत्ती असतात. या प्रवृत्तींच्या पलीकडे जाणं ज्या एक जीव म्हणून तुमच्यासाठी स्वाभाविक नाहीयेत. पण हे म्हणजे असं आहे, कारण हे वाहन या दिशेने जात राहतं. समजा तुम्ही कार चालवत आहात आणि त्याचं स्टीअरिंग सरळ नाहीये, ते सारखं याच दिशेला जात राहतं, तर तुम्हाला ते सरळ करावं लागतं, नाहीतर ते जाईल तिकडे. हे त्याचप्रमाणे याचं स्टीअरिंग थोडं तिरकं आहे, त्याला कायम असंच जायचं असतं. एकदा ते झुकलं तर मग ती गोल फिरून तिथंच येणार आहे. हा फक्त वेळेचा प्रश्न आहे. पण ते यासाठी थोडा वेळ घेत असल्यामुळे आणि एखाद्याची जागरूकता खूप उच्च स्तरावर नसल्यामुळे दरवेळी तुम्ही त्याच जागेवर जाता तेव्हा ते नवं वाटतं, नवीन वाटतं. जर तुम्ही इथं दुपारी बसलात, हीच जागा जिथं तुम्ही बसला आहात, तर सबंध जागा वेगळी दिसेल. ऊन असेल आणि आणखीन काही. आता तुम्ही बसलात, आता ती वेगळी दिसते. रात्री 12 वाजता इथं येऊन बसा, वेगळं दिसतं. म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही दरवेळी वेगळ्या जागी आला आहात. पण नाही, हा फक्त वेळ, ऋतू आणि अल्पस्मृतींचा प्रश्न आहे. पृथ्वीच्या हालचालीमधल्या ठराविक गणितामुळे साधारणतः तुमची चक्र 12 वर्षाहून थोडी अधिक असतात. तुम्ही त्याच जागी जात राहता. बहुतेक लोकांच्या हे लक्षातही येत नाही की एका जन्मापासून दुसऱ्या जन्माची गोष्ट नाहीये. ते सुद्धा आहेच, पण या जीवन काळामध्ये दर 12.5 वर्षांमध्ये तुम्ही एका चक्रातून जात आहात. बहुतेक लोकांच्या हे कधी लक्षात सुद्धा येत नाही की त्याच गोष्टी घडतायत. बहुतेक लोक 99.9% लोकांच्या लक्षात हे येत नाही. अगदी थोड्या लोकांच्याच लक्षात येतं की त्याच परिस्थिती मानसिक, शारीरिक आणि बाह्य जगात सारख्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत आहेत. जर तुम्ही जरा अतिचंचल असाल तर हे दर 6 वर्षांनी घडेल.
जर तुम्ही आणखी जास्त चंचल असाल तर हे दर 3 वर्षांनी घडेल. आणखी जास्त चंचल तर हे दर 18 महिन्यांनी घडेल. खूप खूप जास्त चंचल असाल तर हे दर 3 महिन्यातून एकदा घडेल. जर हे 3 महिन्यातून कमी वेळात झालं तर तुम्ही इथं नसलं पाहिजे, तुम्ही इस्पितळात असलं पाहिजे. हो, जर तुमची चक्र 3 महिन्याहून कमी असली तर नक्कीच तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी घातक आहात. तुम्ही एका इस्पितळात असलं पाहिजे. कारण जर तुमची चक्र इतकी छोटी असली तर तुम्ही स्फोटक व्हाल, अगदी घातक दृष्टीनं. तर तुमची चक्र 12 वर्षांची आहेत की 3 महिन्यांची आहेत, तर फरक हा फक्त तुम्ही किती टक्के वेडे आहात यामध्ये, नाही का? जर 3 महिने लागत असले तर सर्वांना दिसून येतं की तुम्ही वेडे आहात. जर तुमचं चक्र 12 वर्षांचं असेल तर लोकांना समजत नाही, पण तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही वेडे आहात. जर तुम्ही खरंच प्रामाणिक असाल स्वतःसोबत, तुम्हाला स्पष्टपणे माहित असतं की तुम्ही वेडे आहात. एवढंच आहे की ते चक्र 12.5 वर्षांचं असल्यामुळे तुम्ही जगाला फसवू शकता की तुम्ही ठीक आहात. जर मला तुम्ही सर्वांनी याकडे पाहायला हवंय. प्रामाणिकपणे स्वतःकडे पहा. सामाजिक परिणामाची काळजी करू नका. तुम्हाला ते कुणापुढे मान्य करण्याची गरज नाही. आतून तुम्ही खरोखर अगदी वेडे नाही आहात का? तुम्हाला काही बोलण्याची गरज नाही. तुम्हाला लोकांपुढे हे मान्य करण्याची गरज नाही. पण मला तुम्ही याकडे प्रामाणिकपणे पाहायला हवंय. जर तुम्ही स्वतःसोबत प्रामाणिक असाल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पुष्कळ हुकलेले आहात. जर तुम्ही स्वतःपुढे हे मान्य केलं असेल तर तुम्हाला ते ठीक करावं वाटेल. पण तुम्ही इतके सामाजिक प्राणी झाला आहात की तुम्ही कसे आहात यानं काहीच फरक पडत नाही. तुम्ही कसे दिसता हेच तुमच्यासाठी महत्वाचं झालंय. मग तुम्ही हे चालू ठेवू शकता, अनेक जन्मांसाठी चालू ठेवू शकता. तुम्ही कसे आहात हे तुमच्यासाठी महत्वाचं असेल, तुमचं अस्तित्व तुमच्यासाठी खूप महत्वाचं झालं असेल. इतर कोणी तुमच्याबद्दल काय विचार करतात ते नाही, हे इतर कोणाचं मत नाहीये. हे तुमचं आयुष्य घडवत आहे. हे तुमच्या अस्तित्वाचं स्वरूप आहे. जर तसं घडलं तुम्ही स्वाभाविकपणे ईश्वराच्या मार्गावर असाल. तुम्हाला तिथं असावंसं वाटेल. दुसरा कुठलाच मार्ग नाही.